लोक म्हणतात जगात बदल हाच कायम असतो, पण उत्तर कोरियासाठी हे लागूच होत नाही, कारण तिथे पुन्हा एकदा किम जोंग उन यांची सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय आश्चर्य वाटायचं? किम जोंग उन साहेबांचा 2011 पासूनचा जो काही माहोल आहे त्यावरून कोणीही हे सांगू शकेल. पण थांबा, यावेळी वेगळीच चर्चा आहे. प्योंगयांग मध्ये नुकत्याच झालेल्या पार्टी काँग्रेसमध्ये किम साहेबांनी आपली खुर्ची पुन्हा एकदा पक्की केली. गेल्या 15 वर्षांपासून चेहरा तोच, स्टाईल तीच आणि हुकुमशाही सुद्धा तीच. एकीकडे अण्वस्त्रांची धमकी आणि दुसरीकडे स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्याची कला. किम जोंग उन यांनी जगाला दाखवून दिलंय की आमच्याकडे फक्त सीझन बदलतात, बॉस नाही. 2011 मध्ये वडिलांच्या निधनानंतर सत्ता हाती घेतलेल्या किमने अण्वस्त्र कार्यक्रमात मोठी गुंतवणूक केली, ज्यामुळे अमेरिकेसाठी उत्तर कोरिया एक मोठे आव्हान बनले. 19 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या 9व्या काँग्रेसमध्ये ते देशाच्या शस्त्रास्त्र कार्यक्रमांच्या पुढील टप्प्याची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळी चर्चा आहे? अण्वस्त्रांची धमकी देणं हा तर या साहेबांचा USP आहे. पण ही घोषणा करण्याच्या चर्चेमध्ये कोण सहभागी होणार यात मोठा ट्विस्ट आहे. मिसाईल लॉन्च असो किंवा लष्करी सोहळा, किम जोंग उन यांची 13 वर्षांची मुलगी किम जुए आता प्रत्येक जागतिक व्यासपीठावर आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून दिसते. जगाला प्रश्न पडलाय, ही उत्तर कोरियाची फ्युचर बॉस तर नाही ना? दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने म्हणजेच NIS ने दिलेल्या माहितीनुसार अवघ्या 13 वर्षांच्या या मुलीला उत्तर कोरियाच्या मिसाईल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये अत्यंत महत्त्वाचे नेतृत्व पद देण्यात आले आहे. ती आता फक्त वडिलांसोबत फोटो काढत नाही, तर प्रत्यक्षात वरिष्ठ जनरल्स कडून रिपोर्ट घेते आणि त्यांना आदेशही देते. उत्तर कोरियाच्या या छोट्या बॉसची एंट्री म्हणजे येणाऱ्या वादळाची नांदी आहे का? वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ती मिसाईल जनरल तर झालीये, पण ती जगाला शांतता देणार की भीती हे काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? किम जोंग उन यांचा हा वारसदार जगासाठी धोक्याची घंटा आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.